भंडारा जिले से इस वक्त की एक बड़ी खबर सामने आ रही है, जहां एक व्यक्ति ने उपसभापति पर गंभीर और बेबुनियाद आरोप लगाए थे, लेकिन अब उपसभापति ने इन तमाम आरोपों को सिरे से खारिज कर दिया है। उपसभापति का कहना है कि ये आरोप पूरी तरह से झूठे, निराधार और सिर्फ सस्ती लोकप्रियता हासिल करने के लिए लगाए गए हैं। उन्होंने तीखे शब्दों में कहा कि यह न केवल उनकी छवि खराब करने की कोशिश है, उपसभापति ने इस मामले में अब आर पार की लड़ाई का मन बना लिया है। उन्होंने चेतावनी दी है कि आरोप लगाने वाला व्यक्ति किसी व्यक्तिगत रंजिश या राजनीतिक फायदे के लिए यह सब कर रहा है। जल्द ही इस मामले में कानूनी कार्रवाई की जाएगी और मानहानि का मुकदमा दर्ज कराया जाएगा। झूठी खबरें फैलाने वालों को कानून के कटघरे में खड़ा किया जाएगा। हैरानी की बात यह है कि इस घटना के बाद स्थानीय जनता में भी भारी आक्रोश देखा जा रहा है। लोग मांग कर रहे हैं कि उस व्यक्ति पर सख्त लगाम लगनी चाहिए। अब देखना यह होगा कि प्रशासन इस पर क्या कदम उठाता है। माझ्यावर केलेले संपूर्ण आरोप हे खोटारडे आहेत आणि मी तुम्हाला त्याची सत्यता सांगतो। सदर व्यक्ती हा मानसिकरित्या संतुलन त्याचं बिघडलेलं आहे। हा 3 वर्ष पोक्सो कायद्याअंतर्गत अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या प्रकरणामध्ये हा जेलमध्ये होता। त्या जेलमध्ये सुद्धा त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता। गावात सुद्धा त्याने एकदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता। त्यावेळेस सुद्धा मी त्याला वाचवला आहे आणि यानंतर तो सुटून आल्यानंतर एक गावातला व्यक्ती म्हणून त्याने माझ्या नावावरती तो JCB आणि ट्रॅक्टर चालवायचा आणि मी त्याला 2दा मी त्याचे 3 ट्रॅक्टर, एक JCB सोडवून दिलेले आहे। याच्यानंतर त्याच्यापूर्वी एकदा JCB सोडून दिलेले आहे। म्हणजे आपण त्याच्यासाठी एक चांगलं काम केलेला होता परंतु आता त्याने या 8 दिवसाच्या पूर्वी त्याने एक असा गोष्टी केली की त्याने आमच्याच कामावरचा मुरुम चोरून नेला आणि तो चोरताना भेटला मला आणि मी पोलिसांनी तहसीलदारांना आम्ही कंप्लेंट केली असता, तक्रार केली असता तो तिथून फरार झाला आणि त्याचा मुरुम मी चोरणं बंद केला। कारण तो दिवस रात्र गावामध्ये आमच्या मॅडमला फोन यायचे, सरपंच मॅडमला, की मुरुम चालवाय, आम्हाला आमची झोप होत नाही, रात्री पहाटेला किंवा जेव्हा त्याला वेळ मिळाली तेव्हा तो JCBच्या साहाय्यानं मुरुम उत्खनन करून त्याने रस्त्याच्या बाजूला मोठमोठे खड्डे पाडलेले आहेत। तुम्हाला सांगतो कॅनलच्या बाजूला खड्डे पडलेत, 15-15, 20-20 फुटाचे खड्डे पडलेत आणि ग्रामपंचायतने 4 फुटाचा खड्डा खोदला ते त्याला दिसला। याने त्याला सपोर्ट केला आणि त्याच्या माध्यमातून मग आता मी मुरुम नेऊ देत नाही, यांनी माझी मशीन सोडून दिली नाही, त्याची मशीन लागली आहे आता तहसीलला एक, मग सोडून दिली म्हणून तो राग म्हणून त्याने मला त्रास द्यायला सुरुवात केली। त्याचा माझ्याकडे कोणताच पैशाचा हिशोब नाही। त्याने जर पैशाचा हिशोब असेल तर त्याने मला मुरुम उत्खननाचे परवाने दाखवावे, रॉयल्ट्या दाखवाव्या, एवढंच नाही तर त्याने लाईव्ह लोकेशन दाखवा त्या मशीननं कुठं काम केलं आहे आणि त्यानं म्हणलं आहे की बाबा मी किरायानं मशीन दिली आहे। तर किरायानं आपण जेव्हा मशीन देतो ते ॲग्रीमेंटर असेल ना काही ना काही, तर त्याने मला करारनामा दाखवावा की मी प्रमोद मेंढेसोबत 6 महिन्यासाठी 1 महिन्यासाठी मी मशीन त्याला किरायानं दिली आहे। साहेब मला 1 तासाचा 2 तासाचा काम असतो आणि मी कोणाची मशीन का बरं किरायाने घेईन। आणि तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे त्यानं जसं माझ्या आपल्यावर आरोप केला त्याचं एकही आरोपमध्ये तथ्य नाही। त्यांना दाखवावा, मला बिलं दाखवावेत JCBचे आणि तेवढंच नाही तर त्यांनी रेडिंग दाखवाव्या, त्यांनी मुरुमाचे उत्खननाचे परवाने दाखवावे, रॉयल्ट्या दाखवाव्या आणि कुठून मुरुम उत्खनन केलं ती जागा दाखवावी आणि कुठं टाकला ती जागा दाखवावी। हे मी तेच त्यांना सांगितलं आहे।